माझ्या शकुंतला राठोड पाटील ही बाळामामाची बहीण आहे. बाळामामा बांधकाम सभापती असताना त्याने मला सांगितले की बाळामामा पिंपलासमध्ये फ्लोरा हॉटेलच्या समोर 25 एकरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या अंतर्गत स्वतः घर बांधून देणार आहे. तर त्यांनी मला ते स्कीम समजून सांगितली. माझे 800 लोक आले होते, त्याच्यातून 200 लोकांनी घर बुकिंग केली. तिकडे बुकिंग केल्यानंतर ते आम्हाला समजलं की ती जमीन जी आहे ती त्यांची बाळामामाची नाही आहे, ती जमीन शासकीय गुरुचरांची आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बाळामामांनी वारंवार पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यासाठी हे टाळाटाळ केलेलं आहे. आणि तिकडे अनधिकृत बांधकाम करून 40चं बांधकाम करून रेमेमाटीची बिल्डिंग बांधून देते असे सांगून 40चं बांधकाम केला होता. म्हणून मी ग्रामपंचायतीमध्ये पण तक्रार दाखल केल्यानंतर पिंपळास कोकण भवनमधून कारवाई झाली. त्यांच्या बोलण्यावर त्यांनी सर्व एकरचे जे यंत्रणा आहे ते मॅनेज करून ठेवलेलं आहे. ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख त्याच्यावर ऑलरेडी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. बाळामामाने सेटिंग लावून परत त्याला इकडे स्वतःसाठी पिंपळासमध्ये आणलाय. त्याच्यावर कारवाई झालेली, अँटी करप्शनने त्याला अटक केलेलं आहे. तो बाळामामाच्या दबावामध्ये त्यांना सपोर्ट करतोय, गुन्हा दाखल करून घेत नाही. चॅरिटी कमिशनमध्ये पण त्यांची बहिणी यांनी आमचे 200 लोकांचे बोगस डॉक्युमेंट्स जमा करून आमची बनावटी सही केली. आणि पोलीस स्टेशनमध्ये मी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी काय केलं, माझ्या विरुद्ध खंडणीचा आणि एक्सटॉर्शनचा आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होण्यासाठी माझ्या विरुद्ध बोगस माझी एक वाउचरवर बोगस सही करून तिकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पण मला टॉर्चर केलं. माझी क्रॉस इन्क्वायरी केली. नंतर त्यांना दिसलं की हा सही माझी नाही आहे, म्हणून त्यांनी माझ्यावर काही कारवाई केली नाही. तर त्यांनी माझ्यावर उलट गुन्हा दाखल करण्याचा हे केला होता. नवनाथ ढोले साहेबांनी पण सांगितलं गुन्हा दाखल करा, सीपी साहेबांनी सांगितलंय, आपले महेश पाटील होते ऍडिशनल सीपी त्यांनी सांगितलंय, तरी हे बाळामामाच्या दबावाखाली गुन्हा दाखल करत नाहीये. आणि हा एक विषय झाला. दुसरा विषय हा फोटो बघा, हा महाराष्ट्र सदनातला फोटो आहे दिल्लीचा. हे सगळे वाडा रोडला स्टीलचा 2 नंबर करतात. हे बघा, बघितलं, हे सगळं स्टीलचा 2 नंबरचा बिझनेस करतात. यांच्यासोबत आम्ही महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत यांच्याकडे जाऊन, MMRDAच्या आयुक्तांकडे जाऊन, ठाणा कलेक्टरकडे जाऊन जे असे खोट्या घरपट्ट्या बनवले, म्हणजे किती मुजोरी चालली, किती दादागिरी. पिंपळासला स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये 110 सर्वे नंबर फॉरेस्टची जागा, तिथे वेअर हाऊस बनवले. तुम्ही एलकुंद्याच्या इथे कुठली स्कूल ती RK एम्पायर काहीतरी तो प्रोजेक्ट आहे, त्याच्या तुम्ही एंट्रीला जा. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, त्याची एंट्री बघा, ती पूर्ण फॉरेस्टमध्ये. तिथे फॉरेस्टमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे आता. म्हणजे काय चालू आहे, गॅस लाईनच्या खाली DP रोडवर, म्हणजे प्रकार चाललेत काय. तुम्ही एक टाइम सांगता आम्ही भिवंडीचा विकास करतोय, आणि दुसरीकडे हे अशा खोट्या घरपट्ट्या. एकही प्रोजेक्टला रीतसर परवानगी नाहीये. सगळे प्रोजेक्ट अनऑथोराइज, सगळ्या एकही प्रोजेक्टला शासनाच्या ज्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यायला पाहिजे त्या डिपार्टमेंटची परवानगी नाही. पण आपण लोकांवर जेव्हा आपण एक बोट करतो, तो एक बोट ज्या दिवशी जिथे ज्या ठिकाणी तुम्ही 100 पत्रकार, आम्ही 4 भाऊ, आमचे साहेब ते आणि त्यांचे आणि बसावा. माझं आव्हान नाही, मी आव्हान करतो त्यांना, तुमच्यात हे असेल तुम्ही या, बसू एक ठिकाणी. हे जर चुकीचं तुम्ही सिद्ध केलं ना, तुम्ही सांगाल त्या आव्हान, हे सिद्ध करून दाखवा हे चुकीचं आहे. मी आज सांगतो ते पोलीस प्रशासन समोर, कलेक्टर समोर, ज्या ज्या यंत्रणा आहेत MMRDAच्या सगळ्यांसमोर बसायचं. तुम्ही हे सिद्ध करून दाखवायचं हे चुकीचं आहे. याचा पूर्णपणे पाठपुरावा घेण्यात येईल. एवढी आजच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पत्रकारांच्या माध्यमातून माझी भिवंडीतले जे इन्व्हेस्टर यांच्याकडे येतात त्यांनी यांचं सगळे चेक करावं. शेतकऱ्यांनी यांना जागा देतानाही सगळे चेक करावं. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये यांचं हे विषय आहेत, आम्हाला वैयक्तिक जायचं नाही, पण लोकांचं चुकीची दिशाभूल, भिवंडीचं नाव खराब करता कामा नये. आणि भिवंडीच्या नावाला कालिमा लावलेला आहे. सगळीकडे हप्ते वसुली, गुंडगिरी, हे कामं यांची.
आणि दोष नावं दुसऱ्याला ठेवायची. आपण कुठल्या संस्कारातून आलो हे तर बघा. आपल्यावर गुन्हे किती दाखल, दुसऱ्यावर आरोप करतात. म्हणून माझी तुमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून पूर्ण भिवंडी लोकसभेतल्या पूर्ण सर्व जनतेला माझी विनंती आहे का जे जे आमच्यावर आरोप केले आम्ही या आरोपाच्या पुराव्यासहित त्यांनी आमच्या समोर यावा. आम्ही त्यांच्या आरोपाच्या पुराव्यासहित आम्ही समोर येतो. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आले, न्यायदेवतेपेक्षा तुम्ही मोठे आले. न्यायदेवतेने एकदा कोर्टाने आदेश दिलेले. तुम्हाला जे काय माझं म्हणणं आहे, तुम्ही स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी पत्रकार बंधूंसमोर जनतेला काही आवाहन करू शकता. विकासाच्या काम हे तुम्ही चुकीचं समोर आणता. तुम्ही कारवाई करायला लावा ना. चुकीचं असेल तर कारवाई होऊ दे. हे फक्त बोलतात. आमच्या एक तुम्ही सांगा, गेली 10 वर्षापासूनची यांच्या तुमच्या पत्रकारांजवळ सगळ्या असतील यांच्या इंटरव्ह्यू. यांनी जे जे आमच्यावर आरोप लावले एकतरी सिद्ध करून दाखवले का आजपर्यंत? फक्त आमची बदनामी, फेक निरेटिव्ह आमच्याबद्दल बदनामी करायची असं असते. शक्ती स्थळावरच वार करायचा, तेव्हाच आपलं महत्व तयार होते. हेच प्रकार या माणसाने केलेले आहेत. त्याच्यामुळे आजपर्यंत यांच्या कुठल्याही आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. आणि ते तथ्य असेल तर त्यांनी सिद्ध करावं. माझं पुन्हा एकदा मी बोलतो, माझे आव्हान नाही, माझं आव्हान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.